समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र देहू येथे संगीत गाथा पारायण सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला होता। अंभेरी तालुका खटाव येथील देवदरीतील कार्तिक स्वामी देवस्थान आणि भोसरे येथील विश्व मंगल सेवा संस्था यांच्या वतीने जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त देहू येथे मंगळवार दिनांक 10 ते 17 सप्टेंबर अखेर संगीत गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे। शुभारंभाप्रसंगी तुकाराम महाराजांचे वंशज आणि तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, पुरुषोत्तम मोरे, भानुदास मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, हरिभक्त पारायण हनुमंत घारगे, पत्रकार धनंजय क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती। या सप्ताह काळात दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण, संगीता गाथा पारायण, दुपारी प्रसाद, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन सेवा आणि जागर असे कार्यक्रम होणार आहेत। या कालावधीमध्ये दररोज 7 ते 9 या वेळेत हरिभक्त पारायण, विठ्ठल स्वामी महाराज, वैभव राक्षे गाथा मंदिर, ज्ञानेश्वर कदम आळंदी, योगेश गोसावी पालखीवाले, ज्ञानेश्वर नामदास पंढरपूर, बंडातात्या कराडकर, पुरुषोत्तम मोरे यांची कीर्तने होणार आहेत। तर डॉक्टर पुरुषोत्तम गुरव पाडळी, डॉक्टर गजानन ठेंग चिखली आणि संभाजी यादव दुधी, नामदेव सावंत कोळेगाव, बापूसाहेब भोसले एकसळ, विजय शिंदे लोणीकर, गणेश शास्त्री साप यांचा प्रवचनकारांमध्ये समावेश आहे। 17 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत पांडुरंग घुले यांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे। शुभारंभाप्रसंगी उद्योजक परशुराम वाघ यांनी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी संगीत गाथा पारायण आयोजनाचे प्रयोजन कशासाठी याबाबत सविस्तर माहिती दिली। हरिभक्त पारायण विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण कृष्णा महाराज, कृष्णा घाडगे, गायक कलाकार दीपक पोळ, उमेश नागमल, अजय पोळ, हनुमंत पोळ, श्रीपती घारगे, बाळासाहेब भोसले, श्री यादव एकसळ, सर मुक्ताबाई राऊत आदींसह सुमारे 200 महिला आणि पुरुष वाचक उपस्थित होते। नमस्कार। जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पवित्र पावनभूमीत आज अंभेरी देवदरी येथील श्री कार्तिक स्वामी आश्रम आणि भोसऱ्याचा विश्व मंगल चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांच्या माध्यमातून आदरणीय परमपूज्य गुरुवर्य परशुराम वाघ महाराज आणि त्यांच्या सहकार्याने या देहू नगरीमध्ये संगीत गाथा पारायणाचं आयोजन केलेलं आहे। आज आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊया। त्यांच्या समवेत आहेत त्यांना नेहमीच सहकार्य करणारे खटाव मान तालुक्यातील एक नवोदित चांगल्या पद्धतीनं कीर्तन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असलेले आमचे गुरुमित्र हरिभक्त पारायण विजय महाराज शिंदे, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत विठ्ठल स्वामी महाराज। तर आपण विजय शिंदे महाराजांच्याकडून 1-2 मिनिटात जाणून घेऊया। रामकृष्ण हरी। जगद्गुरू तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव हा साजरा होतोय वर्षभर आणि देहू संस्थांनी परमपूज्य वाघ महाराजांना आपल्यासाठी, आपल्या खटाव मानसाठी सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, अनेक गावातून आपले वाचक मंडळी घेऊन इथे येऊन तुम्ही गाथा पारायण करायची विनंती केली। त्या विनंतीला महाराजांनी मान्यता देऊन आपण इथं उपस्थित आहोत आणि 7 दिवस 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत उत्तम प्रतीचं गाथा पारायण इथं होतंय। व्यासपीठ चालक सुंदर लाभलेले आहेत, आचार्य सुंदर लाभलेला आहे, आपल्याला भोजनाची व्यवस्थाही सुंदर आहे। असं वाघ महाराजांनी सुंदर नियोजन केलेलं आहे। आपण त्याचा आनंद घेतोय। कृतकृत्य खरं तर या भूनगरीमध्ये आपल्याला गाथा पारायणाची संधी मिळते हे आपलं परम भाग्य आहे। अनेक जन्माचे पुण्य असल्यामुळे इथं आपल्याला मिळणार नाही, ही संधी मिळालेली आहे। आपण त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा। रामकृष्ण हरी। समस्त वारकरी बंधू भगिनी, आपण परत भाग्यवान आहात की आपण या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवात आपण पारायण करतोय। हे क्षेत्र देहू आहे, ज्या ठिकाणी तुकोबारायांचे पदस्पर्श लागले ते क्षेत्र आपले हे, ज्या ठिकाणी तुकोबाराया हृदय वैकुंठाला गेले ते क्षेत्र आपलं हे। आपण ज्या क्षेत्रात वास्तव्य करतोय, थांबलोय, गाथा पारायण करतोय, ते क्षेत्र इतकं सुंदर क्षेत्र आहे ज्या ठिकाणी तुकोबारायांनी 375 वर्षापूर्वी हृदय वैकुंठ गमन केलं।
आणि त्या निमित्तानं आपले देऊळ संस्था यांनी एक गाथापारायण आयोजित केले. पूर्ण वर्षभर गाथाभजन गाथापारायण. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपलं परम भाग्य होणं हरकत नाही. आपण क्षेत्रात आलोय, आपण हे पारायण करतोय. फक्त आपल्या त्यांनी विनंती करतो, क्षेत्रात पारायण करणं वेगळं आणि खेड्यात पारायण करणं वेगळं. इतर क्षेत्रे उत्तम पाप लक्ष इतर क्षेत्रामध्ये काय पाप केलं ते क्षेत्रात संपतं, पण क्षेत्रात केलेलं पाप कधीही संपत नसतं. म्हणूनसाठी इथं कुठलंही असं कुकर्म करू नये की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ते पाप म्हणून आपल्या उजळले व्हावं. तर आपण सर्वांनी इथं कर्म करत असताना, कुठलंही कर्म करत असताना चांगल्या पद्धतीने कर्म करा. सुंदर असं पारायण पार पाडा. कोणाचा देश मच्छर कोणाचा काय करू नका, कुठलं व्यसन करू नका आणि सुंदर हा पारायणाचा आनंद घ्या. आमचे जे व्यासपीठ चालक असणारे कृष्णाजी महाराज एक उत्तम गायक आहे. त्यांचा खूप गोड गळा आहे. त्यांचं संपूर्ण गाथा पाठ आहे. आचार विचार संपन्न व्यक्तिमत्व आपल्याला लागले. त्यांचा आदर सर्वांनी करा. त्यांच्या इतक्या गोड चाली तुम्ही ऐकत मात्र त्यांच्यावर चाली मारण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट असते की आमचे विजयजी महाराज असतात, दोन्हीकर असतात, त्यांचं आम्हाला परम सहाय्य कायम ते आमचे परम स्नेह, त्यांचं आम्हाला कायम सहकार्य असतं. सहकार्य करत राहतील ते आनंद आहे. आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. हा कार्यक्रम माझा नाही, हा कार्यक्रम सर्व तुमचा आहे. माझा काही संबंध या कार्यक्रमाशी नाही. गत नियोजन केले पण कार्यक्रम सर्वांना तुमचा आहे. आपला कार्यक्रम म्हणून तुमचा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी पार पाडायचा आहे. आपल्या चरणी विनंती करतो. आमचे पत्रकार शिक्षक असतील, आमचे विठ्ठल स्वामी जे असतील, आमचे परम स्नेह आहेत, परम आदरणीय आहेत, ते मोठं त्यांचं स्थान आहे वडगाव देवराव स्वामीचं. आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि आपल्या भागातला हा कार्यक्रम आपल्या आता TV चॅनल बाईकसाठी बरं कसं सगळी जेणेकरून तुम्हाला भारतभर जगात हा बाईक जाते पूर्णपणे. तर आपण सर्वांनी हा कार्यक्रम कसा उत्तमरित्या पार पडेल आणि आपली इज्जत जाणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे एवढी आपल्याच्या विनंती करतो. आपण सर्वजण इथं आलात, कार्यक्रम करताय, आनंद घेताय, आनंद असाच घ्या एवढी चरणी आपल्याला विनंती करतो. 2 शब्द थांबवतो. पवित्र अशा ह्या संत पीठावर त्यांच्या नावामध्येच वाघ आहे आणि वाघाचा बरोबर सगळे दुसरे वाघ इथं आलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये आमच्या खटाव तालुक्याचे उत्कृष्ट पत्रकार की ज्यांच्या पत्रकारितेमध्ये सामाजिक भावना दडलेली असते, धनंजय क्षीरसागर. आणि मी विजय महाराजांना कधी कधी म्हणतो, तुम्ही जर भविष्यात राजकारणात असता तर नक्कीच आमदार झाला असता. इतकं गोड व्यक्तिमत्व आणि जोडीला वाघ. आणि तसं जर आज ह्या पवित्र ठिकाणचं 2च मिनिटात तुम्हाला माहिती सांगतो, जास्त वेळ घेणार नाही कारण की थोडं वाचन चालू करायचं आणि जास्त बोलणं उचित होणार नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज ज्यावेळेला जिवंतपणे आपल्या कथा कीर्तनातून महाराष्ट्रात प्रबोधन करत होते त्यावेळेला काही लोक त्यांना त्रास देत. पण महाराष्ट्रामध्ये 21 संत असे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याकडून आहे, जयराम स्वामी महाराज वडगावकर, हे स्वतः जिवंत असताना जगद्गुरू तुकोबरायांच्या अभंगावर कीर्तन करतात. हे त्या काळातील महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार पहिले तुकोबरायांच्या अभंगावर विवेचन करून कीर्तन करणार. शिवाय ज्यावेळेला ह्या पवित्र घाटावर जगद्गुरू तुकाराम महाराज गाथेसाठी उपोषणाला बसले त्यावेळेला स्वतः जयराम स्वामी महाराज वडगावकर या ठिकाणी आले आणि महाराजांनी विनंती केली की आपला गाथा येईल, महाराज आपण उपोषण सोडा. इतके विशिष्ट प्रेम. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं आणखीन वैशिष्ट्य सांगतो, आपल्या खटाव तालुक्यामध्ये वडगावला जगद्गुरू तुकोबरायांची सहवाद्य फार मोठी मिरवणूक काढलेली एकमेव संत जयराम वडगावकर. त्यामुळं आज तालुक्याच्या वतीने एक आनंद वाटतो. हे संबंध आत्ताचे नाही, हे ऋणाचा संबंध 400 वर्ष. तुकोबरायांचा गाथा हा गाथा नसून हा 5वा वेद आणि वेदाही पेक्षा भगवंताला जवळ करण्याचं सगळ्यात मोठं साधन कुठलं आहे ना तर हा गाथा आहे. आणि हे गाथेचं आणखीन काय वैशिष्ट्य आहे मी आता सांगत नाही. संध्याकाळी माझं कीर्तन आहे त्यामुळं कीर्तनामध्ये गाथा ह्या सगळ्या गोष्टी. एरा न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश पांचाळ, देहू. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.